भावार्थ भगवद्गीता. भगवद्गीतेचा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद. भगवद्गीता म्हटले की आपण डोळ्यासमोर आणतो तो देवघरात ठेवून पूजण्याचा किंवा म्हातारपणी वाचण्याचा एक ग्रंथ म्हणून. परंतु भगवद्गीता केवळ वाचनीय किंवा पूजनीय ग्रंथ नाही, तर ते जीवन अध्यात्म आहे, तत्वज्ञान आहे आणि शास्त्रही आहे. आनंदी सफल जीवन जगणे एक कला आहे. ही कला भगवद्गीता शिकवते. ह्या तत्वज्ञानाचे, अध्यात्माचे, शास्त्राचे तसेच कलेचेही ज्ञान आपण तरुण वयातच आत्मसात केले तर यशस्वी जीवनाची गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली असे म्हणायला हरकत नाही. जातपात, धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या पलीकडे जाऊन भगवद्गीता आपल्यातल्या माणसाला मार्गदर्शक दिवा म्हणून काम करते. जणू काय समुद्रात भरकटलेल्या जहाजाच्या खलाशाला दिसलेले दीपगृहच. मनुष्य जीवनाला व्यावहारिक तसेच आध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्तरावर नेऊन ठेवण्याचे कसब गीतेमध्ये आहे. गीतेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ जीवनसिद्धांत सांगून गीताकार थांबत नाहीत, तर लक्ष्याकडे पोचण्याच्या योग्य मार्गांचा अत्यंत सूक्ष्म साधक-बाधक विचार गीतेत सांगितला आहे. आजच्या तंत्रज्ञान विकसित जगात ताणतणावांचे प्रसंग नित्याचेच. या ताणतणावांचे भावनिकदृष्ट्या नियमन करून विवेकनिष्ठ विचार करण्याची शिकवण गीतेची आहे. जीवनात कधीही मोहात पडून ठेचकाळलो, भांबावलो, गोंधळलो किंवा एखाद्या वळणावर येऊन रस्ताच थांबल्यासारखा वाटला, दोन मार्गांच्या योग्यायोग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह मनात उभे राहिले, तर बिनदिक्कत भगवद्गीता उघडा, वाचा आणि उमजून घ्या. निश्चितच योग्य मार्ग आपल्यासमोर असेल. अशी ही मोहाचा क्षय करणारी, याची देहा याची डोळा, मोक्ष मिळवून देणारी मोक्षदा भगवद्गीता. व्यक्ती तितक्या प्रकृती, तसे दृष्टी तितके दृष्टिकोन. त्यामुळे प्रत्येकाने गीता स्वतःच्या दृष्टिकोनातून वाचायलाच हवी. परंतु हल्ली संस्कृत भाषा तेवढी प्रचलनात नसल्याने प्रत्येकजण गीता मुळातून वाचत नाही. त्यासाठी हा भावानुवादाचा प्रपंच. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. धृतराष्ट्राने विचारले, जमले युद्धेच्छुजे धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री संजया, आचरती कैसे ते पांडुसुतनी मम पुत्र अवसरीया. संजय म्हणाला, पाहुनी उभे रणी सैन्य पांडवांचे व्यूह रचुनी, वदेराव दुर्योधन गुरुद्रोणाते हात जोडुनी, रचिला दृष्टद्युम्ने व्यूह कसाहा अभेद्य गुरुवरा, रचि विराट सेनाहा शिष्य अपुला बुद्धिमंत द्विजवरा, वीर्यवान राजे हे शूर भीमार्जुना समजमले ते, राजे अतिरथी द्रुपद युयुधान विराट योद्धे श्रेष्ठते, धृष्टकेतु चेकितान काशीराज राजे ते बलशाली, पुरुजित कुंती भोज अंशैब्य नरवीर श्रेष्ठ शक्तिशाली, युधामन्यु अभिमन्यु सुत पराक्रमी पाच द्रौपदीचे, अतिरथी
युक्तमौजा योद्धे सर्वते शूरनिश्चितसे घ्यातुं हि जाणुनी द्विजश्रेष्ठ सेनानायक कोणते कोण बलशाली श्रेष्ठ सैन्यामाजी वदतो संज्ञार्थते नित्यविजयी वीर हे कर्णविकर्ण भीष्मनि कृपाचार्य अश्वत्थामा विजयी भूरिश्रवाही सवे आचार्य सज्जघेऊनी शीरहाती नित्य अन्य बहुमजसाठी युद्ध निपुण वीर बहु शस्त्रायुक्त सज्ज युद्धासाठी बल आमुचे अपरिमित सुरक्षिले भीष्म पितामहाने अभिरक्षिली ती सेना तो कडी पांडवांची भीमाने असावे स्थितस्थानीच न भेदे व्यूह शत्रु तो कोणी रक्षावे भीष्म विजयी अनमोल प्राण जयांचा या क्षणी ऐकी वचन नृपाचे ते कुरुवृद्ध प्रतापी पितामह तोषविण्या राजासी करी शंखनाद जसा की सिंह संचारुनी वीरवृत्ती मग फुंकिली सैन्ये शंखभेरी वाजता पणव आनक गोमुखे शब्द होई भयंकरी अश्वश्वेत जोडूनी आरूढ कृष्णार्जुन रथी श्रेष्ठ बसूनी त्या रथावरी वाजवी शंख माधवार्जुन श्रेष्ठ कौंतेय देव दत्ते हरितो वाजवी पांचजन्यासी नित्यकरी कर्म दुष्कर तो भीम वाजवी शंख पौंड्रासी शंख जो अनंत विजय फुंकिला कुंतीसुत युधिष्ठिराने मणिपुष्पक सहदेवे फुंकिला शंख सुघोष नकुलाने नरेश काशीचा तो द्रुपदसुत शिखंडी जो महारथी नित्यविजयी सात्यकी राजा विराट दृष्टद्युम्न रथी सुतपाच द्रौपदीचे अभिमन्यु महाबाहु सुभद्रेचा राजा द्रुपद अन्य करी पृथक पृथक निनाद शंखांचा दुमदुमल्या दश दिशा वाढता आवाज त्या शंखांचे ऐकुनी आवाजते भयभीत झाले सुत धृतराष्ट्राचे पाहूनी कौरव वीर उभे पुढे सज्ज सारे रणासी स्फुरे बाहु पार्थाचे उचली शरधनुष्य तो युद्धासी अर्जुन म्हणाला ऐकी बोल पार्थाचे सूत संजय म्हणे कुरु राजासी युद्धारंभी अच्युत रथ कपिध्वजाचा नेमथ्यासी आले वीर कोणते बघू एकदा रणी झुंजण्याते लढे न रणी कोणासी किती रणकामी कौरवांचे ते बघू दे एकदा मज सारेच ते केशव युद्ध करते जमले हितार्थ येथे दुर्मती धार्त्र राष्ट्राचे रणाते संजय म्हणाला भरतवंशजा राजा वदे सूत संजय धृतराष्ट्राला
ऐकूनि गुडाकेशा घाली ऋषिकेश रथरणमध्याला असता स्थित उभे पुढे भीष्म द्रोण अनराजे विश्वाचे वदे माधव बघपार्थ जमले राजे सर्वही कुरुंचे पाही गुडाकेशतो पितृपितामह आणि आचार्य ते पुत्रमित्र मामासह बंधुपौत्र उभे रण करण्याते बघुनी श्वशुर सुहृदते उभय पक्षी क्षेत्री त्या समराचे आप्तमित्र हि सर्वत्र ते आजूबाजू कौंतेयाचे। अर्जुन म्हणाला, हे माधव सख्या रे उभे स्वजन मम समरोत्सुक झाले बघूनी आप्तमित्र हे कंपली गात्रे मुख शुष्क झाले कंपहा तनूला सुटे उभे रोमांच आज देही कसे दाहरे त्वचेस असे गळे गांडीव का हातूनि असे नसे क्षणभरही शक्य बैसणे मजला रथावरी असे विसरे मी मज कृष्णा काय घडे विपरीत आज हे असे कोणास मिळे सुखते सांग मारुनी आत्मजनास समरी इच्छितो न जयहामी न भोगणे राज्य सुख हे मुरारी इच्छिले जयांसाठी सुख जीव राज्य आम्ही गोविंदा उभे तेच मज पुढती रणांगणी मरण्यासी सिद्ध सदा माया जनमन धनाची सोडूनि स्थित युद्धासी जन सर्व हे जाहले सज्ज मरण्या आचार्य पितृपुत्र पितामह हे आप्तपौत्र श्वशूर आणि शालक मामा सिद्ध समरासिते न इच्छितो मी वधणे जरी मारिले मज कोणी येथे न लढे मी मिळे राज्य जरी धरेचे वा जरी त्रिलोकीचे काय मिळे सुख कृष्णा मारिता हे पुत्र धृतराष्ट्राचे यास मारणे पातक कृष्णा असतील आक्रमक जरी हे नसे योग्य सुखद खचित वधणे आप्त स्वजन धार्त्र राष्ट्रते हृदयी लोभ हा भरला न गमे दोष कुलक्षयातो यास लोभविष्ट हे योद्धे वधता मित्र न गमे पापयास जाणीमी जनार्दना असती अपराध जरी कुलक्षयाचे का करावे पापमी सांग हे माधवा कुलनाशाचे होवुनि क्षय कुलाचा ऱ्हासतो कुलधर्म शाश्वत तोच नष्टले कुलधर्म जरी माधवा धर्म होई अधर्मच भ्रष्ट होतसे नारी वाढता कृष्णारे अधर्म कुळी होईल वर्णसंकर जरी असे नारी पातकी कुळी होवुनि वर्णसंकर जातील नरकी ते कुलकुलघ्न अधपात पितरांचा होई न करुनि पिंडोदकदान
दोषते कुलघ्नांचे सदा वाढवी सांकर्य वर्णाचे नष्टतील परंपरा आणि कार्यते युक्त योजनेचे कायतेच असे सत्य ऐकिले जे मी वद हे अच्युत नष्टती कुलधर्मजे वसति सदैव लोकते नरकात लोभुनी राज्य सुखासी करितो वधमी केशव स्वजनाचे भुलुनी मोहास आचरी पापासमी किती हे नवलाचे सोडुनी शस्त्र खाली असे न माधवा उभा उगाच मी मारतील कौरव जरी जाईन सुखे शरण मृत्यू समी. संजय म्हणाला, करुणी विलाप बोलिला पार्थ कृष्णासी रणभूमीवरी टाकूनी शस्त्र खाली बसे पार्थ शोकाने रथावरी. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आपण पाहिले की युद्ध करण्याच्या उत्साहाने रणभूमीवर गेलेला अर्जुन ऐन युद्ध होण्याच्या वेळीच युद्धाच्या तयारीत असलेले आप्तस्वकीय बघून मोहात पडतो व नैराश्यग्रस्त होतो. युद्धाचे भीषण परिणाम त्याला नजरेसमोर दिसू लागतात आणि तो शस्त्र खाली टाकतो. अर्जुनासारखा अनेक युद्धे लढलेला व जिंकलेलाही क्षत्रियवीर युद्धाला घाबरला असे म्हणता येणार नाही. युद्धाचे वेळी आपल्यासमोर कोण कोण आपते येणार याची तसेच या महायुद्धाच्या भीषण परिणामांची कल्पनाही अर्जुनाला सुरुवातीपासून होतीच. मग अगदी युद्ध सुरू होण्याचे वेळी रथ रणमध्यावर घेतल्यानंतर क्षणभरातच अर्जुनाच्या मनोव्यापारात म्हणा किंवा विचारात म्हणा अशी काय उलथापालथ झाली की युद्धाच्या दुष्परिणामांच्या भयंकर वास्तवाची तीव्र जाणीव त्याच्या मनाला व्हावी व त्याचे दृश्य परिणाम त्याच्या नकारात्मक भूमिकेत दिसून यावे. या युद्धात पांडवांच्या बाजूने दृष्टद्युम्न जरी सेनापती असला तरीही युद्ध अर्जुनाच्याच नेतृत्वाखाली लढले जाणार होते. त्यामुळे युद्धातील जयपराजयाची होणाऱ्या नरसंहाराची जबाबदारी ही पर्यायाने अर्जुनाकडेच येणार होती. तेव्हा प्रियजनांच्या विनाशाला आपण कारण होणार हा आधीपासूनच असलेला सुप्त तणाव आप्तांना समोर पाहून अचानक वाढला. त्यांच्याविषयी मनात मोह निर्माण होऊन अर्जुनाची स्वकर्तव्याची जाणीव लोप पावली. वीर्याची जागा हतवीर्यतेने घेतली आणि अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला. अर्जुनाचा मोह नष्ट करून त्याला योग्य असा स्वकर्तव्याचा मार्ग दाखवण्यासाठी गीता सांगितली गेली. खरं तर निमित्त अर्जुनाचे असले तरी गीता प्रत्येकालाच स्वकर्तव्याची स्वधर्माची जाणीव करून देते. विषादाच्या वादळात अर्जुन श्रीकृष्णांना संपूर्णपणे शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो. तेव्हा मोह समूळ नष्ट होऊन सहज प्राप्त अशा स्वधर्माचे आचरण अर्जुनाकडून व्हावे या उद्देशाने श्रीकृष्ण जीवनाचे मूलभूत सिद्धांत सांगण्यास सुरुवात करतात. ते सिद्धांत असे आहेत: 1. स्वधर्माचरण, 2. देहातीत आत्म्याचे भान आणि देहाची क्षुद्रता. हे सिद्धांत आचरणात आणण्यासाठी फलत्याग, बुद्धियोग आणि स्थितप्रज्ञतेची युक्ती सांगतात. जीवनाचे सिद्धांत अनेक ग्रंथात सांगितले आहेत, परंतु गीता केवळ सिद्धांत सांगून थांबत नाही, तर ते प्रत्यक्ष आचरणात कसे आणावेत ते सांगते. हेच गीतेच्या चिरतारुण्याचे रहस्य आहे.